हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांकाज व्लॉग। आणि आज आहे सोमवार, तर सोमवारचा माझा दिवस आहे तिसरा संकल्पनाचा। मी जो संकल्प ठेवलेला आहे तर तिसरा दिवस आहे माझा, तिसरा सोमवार आहे महादेवाचा संकल्प मी जो केलेला आहे त्याचा। तर असे 11 सोमवार असतात आणि मी पहिल्या दिवशी ना व्हिडिओ टाकला होता संकल्प कसा करायचा किंवा पूजा वगैरे त्याची साहित्य वगैरे काय हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये। आणि तो व्हिडिओ देखील सगळ्यांना आवडला आणि छान छान त्यावरती पण कमेंट्स आल्या मला त्यावरती। तर आता मी पूजा करायला जातीये मंदिरामध्ये। तर इथे बाहेरच आमचं कॉलेजच्या बाहेरच मंदिर आहे महादेवाचं, तर त्या मंदिरामध्ये मी पूजा करायला जाते। कसं आहे मंदिरामध्येच आपण जर संकल्प वगैरे ची पूजा केली ना तर छान असतं, आपल्याला ते म्हणतो आपण म्हणजे आपला संकल्प केल्याचा अर्थ असा पूर्ण होतो असं त्याचा अर्थ आहे। तर चला आता मी पण ना मंदिरात जाते पूजा करायला। तर ना मी हे बघा हे पूजेचं साहित्य वगैरे घेतलेले, पूजेचं ताट वगैरे बनवून घेतलेलं आहे। तर असं आणि आता फक्त बेलाची पानं राहिली आहेत। आता मी जाता जाता ती बेलाचे पानं घेईल आणि मग नंतर पूजेसाठी मंदिरात जाईल। तर असं मी बनवलेलं आहे, फुलं आहे, दूध आहे, फळ आहे आणि वाटीमध्ये ना मी ती साखर घेतलेली आहे आणि इथं बघू शकता हळदी कुंकूचं हे करंडा पण आहे। आणि इकडे फुलं, सफेद फुलं, महादेवाला सफेद फुलं खूप आवडतात तर फुलं पण घेतली, अगरबत्ती घेतलेली आहे आणि तांब्यामध्ये मी पाणी पण घेतलेलं आहे देवाच्या तांब्यामध्ये। तर आता मी अशी पूजा करणार आहे मंदिरामध्ये जाऊन। मंदिरात आली आणि संकल्पयुक्त पूजा अशी मी माझी संपन्न करून घेतली। त्यानंतर आहे ना मी महादेवाच्या पिंडीला असं नमस्कार करून घेतला। माझी पूजा इथे संपन्न झाली होती। तर मी व्हिडिओ बनवला नाही डिटेलमध्ये, कारण मी ऑलरेडी पहिला दिवस होता माझा संकल्पाचा, तर त्याच पहिल्याच सोमवारी मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवलं होतं। तर तुम्हाला जर ही माहिती हवी असेल ना, संकल्प कसा पकडावा, कसा करावा, त्याची पूजाविधी कसं करावं, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। अशी मी पूजा केली। त्यानंतर मी घरी आली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। सकाळीच मी गेली होती मंदिरामध्ये आणि पूजा करून आली। कसं सकाळी जर गेलं ना तर छान फ्रेशही वाटतं, आपलं माइंड आहे ना मस्त असं पॉझिटिव्ह विचारांनी भरतं आणि मंदिरातून जाऊन आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते आणि एक वेगळंच विचार वगैरे आपल्या डोक्यात मनामध्ये असतात असं। आणि तर तुम्हाला एक मी सांगते, जेव्हा मी मंदिरामध्ये ना पूजा करायला गेली ना, तिथं 2 अशा माझ्यापेक्षा वयाने जरा मोठ्याच बायका होत्यात, म्हणजे त्या मावशी होत्या। तर त्यांनी ना मला तुम्हाला सांगते माहिती दिली काही अशी महादेवांबद्दल, म्हणजे की जसं महादेवाला फूल कसं व्हायचं किंवा आपल्या मागे कटकटी असतील तर त्याच्यावरती उपाय कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टींना थोडक्यामध्ये पण खूप सुंदररित्या त्यांनी मला असं माहिती सांगितली। आणि खरंच मला आज असं वाटलं की आज मी जी पूजा केली ना तर त्याचं म्हणजे फळ तर नाही म्हणता येणार, पण एक मला देवानेच काहीतरी म्हणजे ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली की बघ माहिती घे काहीतरी तू। तर देवाच्या मावशींच्या रूपामध्ये महादेवानीच जणू मला जशी माहिती दिली या सगळ्यांबद्दल। कारण खरं सांगते तुम्हाला, मला ह्याबद्दल इतकं काही माहिती नाही आहे महादेवांच्या बाबतीत, म्हणजे असं की जास्त काही माहिती नाही आहे की तोडगे उपाय असे काही, ह्याबद्दल काही माहिती नाही मला। पण त्या मावशी होत्या ना, त्यांनी मला खूप छान समजून सांगितलं। तर मला असं वाटलं की मीही तुम्हाला सांगावं। तर मी तुम्हाला सांगते की जर आपल्या मागे काही कटकटी असतील ना तर काय करायचं, 7 लवंगा आणि 1 मिरी आपल्या मुठीमध्ये घेऊन ना मंदिरात जायचं आणि मंदिरात गेल्यानंतर ती जे 7 लवंगा आणि 1 मिरीची जी मूठ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहून द्यायची। त्याने आपल्या मागची जी कटकटी असतात जे किंवा काही त्रास असतात ना ते आपले निघून जातात। असं तुम्ही दर सोमवारी करू शकता। याने ना कटकटी कमी होतील आणि आपल्याला सुख समाधानही नक्की मिळेल असं मला त्या मावशींनी सांगितलं। आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण महादेवाला फूल वाहतो ना सफेद,
तर काय करायचं आहे, ते फूल आहे ना आपण असं सरळ ठेवतो, सरळ न ठेवता तर ते फूल आहे ना वरती उलटं ठेवायचं. उलटं म्हणजे कसं की त्याचं देठ वरती आलं पाहिजे आणि फुलाचं ज्या पाकळ्या वगैरे त्या खाली आल्या पाहिजे, असं उलट्या पद्धतीने. आता तुम्हाला समजलंच असेल की मला कसं म्हणायचं आहे. तर मी त्यांना त्याचा अर्थही विचारला की असं का. तर त्यांनी मला सांगितलं की जेव्हा आपण काही समजा कामं देवाकडे असं म्हणजे इच्छा वगैरे मागतो किंवा काही, तर आपण जेव्हा फूल वाहतो, तर फूल वाहताना आपण असं आपलं इच्छा असतं, आपण सांगत असतो काय. जेव्हा तर आपण ते फूल वाहतो ना, तर ते फूल उलटं व्हायचं, सीधं ठेवायचं नाही. कारण सीधं जर ठेवलं तर म्हणतात ना आपले जे कामं असतात तर ते आता एक गावठी शब्द आहे, उरफाटे होतात सगळे कामं किंवा कामांमध्ये अडचणी येतात. तर कधी पण महादेवाला फूल व्हायचं असेल ना, तर ते तुम्ही उलटं ठेवायचं, म्हणजे देठ वरती आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते फूल ठेवायचं, असं मला त्या मावशींनी मला माहिती दिली थोडक्यात. तर मी माफी मागते जर माझं सांगण्यात काहीतरी चूक झाली असेल तर, किंवा मला जितकं त्यांनी सांगितलं तितकं मी तुम्हाला सांगितलं. आणि मला माहिती आहे की माझे व्हिडिओ बघणारे जे आहेत त्यांना माहिती असेलच याबद्दल, पण मला वाटली तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली, म्हणून मी ती माहिती तुमच्याबरोबर शेअर केली. खरंच जर असं कोणी जर सांगत असेल ना देवांबद्दल, किंवा अशी काही माहिती जर कोणी देत असेल ना, कुठल्याही गोष्टीबद्दल कुठल्याही बाबतीत जर माहिती कोणी देत असेल ना, आणि ती जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर तुम्ही ना नक्की प्रश्न करू शकता किंवा विचारू शकता. मी तर अजून म्हणजे का असं फूल उलटं ठेवायचं नाही हे बरेच म्हणजे प्रश्न विचारले, आणि त्यांनी पण मला सांगितलं, असं नाही. तर बरं वाटलं मला, असं माहिती भेटली मला एक नवीन. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही किंवा कशाबद्दल माहीत नाही, आणि जर कोणी सांगितलं ना, तर खरंच असं खूप चांगलं वाटतं की अरे आपल्याला कुठून तरी ज्ञान मिळालं आहे. आणि खरंच ज्ञान वाटल्याने अजून वाढतं असं म्हणतात. तर खरंच असं आपल्याला जितकी माहिती आहे ना, तर आपण शेअर केलीच पाहिजे. आपलंच ज्ञानामध्ये भर पडते. पोळ्या माझ्या बनून झाल्या आणि त्यानंतर आहे ना, इथे मी ना आधीच गवारची शेंगा आहे ना कुकरला लावून घेतल्या होत्या. म्हटले पटकन 2-3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातील. तर झाल्या, आणि त्यानंतर मी कुकरमधून काढून घेतल्या आणि कढईत काढलं आणि थोडीशी उकळी येऊन दिली गॅसवरती ठेवून कढईला. म्हटले थोडी उकळून येऊन दिली की छान लागते भाजी. कुकरमध्ये कशी फक्त शिट्ट्या होऊन जातात, उकळल्या जात नाही. तर मग थोडीशी अशी मी उकळी येण्यासाठी ठेवून दिली. आणि मग नंतर आहे ना मला भात बनवायचा होता. मग मी काय केलं, गॅस चालू केला कढईखालचा, आणि मग थोडी 2 मिनटं मी गॅसवरती ठेवून आणि उकळी येऊन दिली. आणि त्यानंतर आहे ना मी काय केलं, इथे तांदूळ वगैरे धुवून स्वच्छ सफेद भात लावला मी. भाजीबरोबर भात, चपाती असा माझं स्वयंपाक होता. तर स्वयंपाक झाल्यानंतर मला उर्वीला पण आणायला जायचं होतं. तर आजचं माझं ना हे धावपळीचं रुटीन म्हणजे ना खूप सकाळचं म्हटलं ना की खूप हेक्टिक जातं. कारण उर्वीला शाळेत सोडायचं, स्वयंपाक करायचा, परत तिला घ्यायला जायचं 12 वाजता. आणि दिवसभर तर हे असं म्हणजे रुटीन आहे ना, हे माझं चालूच असतं. आणि माझंच काय तर गृहिणींचं तर असंच असतं खरंच. आणि टिफिन वगैरे असला, टिफिन तर राहत नाही माझा, पण हेच बाकीचे कामं तर असतातच भरपूर, टिफिन जरी नसला तरी. मिस्टर घरीच येतात जेवण करायला ना, त्यामुळे टिफिन नसतो. आणि ते झाल्यानंतर आहे ना मी काय केलं, ब्रेड जे माझे उरलेले होते 2-3 स्लाईस उरलेल्या होत्या, तर म्हटले आता चला हे तर चहाबरोबर आता खाल्ल्या जाणार नाही. तर मी याचे मस्त आता बाहेर पाऊस पण चालला होता, छान असा रिमझिम वातावरण होतं पावसाचं. म्हटलं आता चला आपण काहीतरी गरमागरम भजे नाही पण ब्रेड पकोडे तरी बनवूया. तर मी बेसन पिठामध्ये ना काही नाही, फक्त सोडा, हळद आणि ओवा असतो, मीठ हे सगळं टाकून घेतलं आणि छान ते मिश्रण असं कालवून घेतलं. आणि त्यात आहे ना मी ब्रेडचे स्लाईस कट केलेले ना त्यामध्ये डिप करून आणि तेलामध्ये टाकले. असे साधे सिंपल असे मी ब्रेड पकोडे केले. त्यात मी बटाट्याची भाजी वगैरे काही अशी भरून केलेले नाही. असं पटकन म्हटले चला, मला आठवलं म्हटले ब्रेड उरलेले, तर चला आता ह्या ब्रेडचं
काहीतरी करू, म्हणजे उर्वी पण खाईल आणि मिस्टर पण खातील आणि त्यांचा पण जेवणाचा टाईम झाला होता. तर म्हटलं आता हे येतीलच तर मग गरमागरम यांनाही बनवून देता येईल, गरमागरम सॉरी यांना पण देता येईल. तर मग मी अशा पद्धतीने ना 2-3 स्लाइस असे छोटे छोटे कट केले आणि मग त्याचे ब्रेड पकोडे बनवून घेतले. छान झाले होते मस्त असे ब्रेड पकोडे. इथं मी पहिला जो ब्रेड पकोडा बनवला ना, तर तो एक मोठा स्लाइसचा बनवला होता, म्हणजे एक याचा 2 पार्ट केले. पण नंतर म्हटले चला आपण छोटे छोटे हे करूया, म्हणजे ना मस्त पटकन तळलेही जातील आणि छान लागतील असे पकोड्यासारखे आणि उर्वीलाही मज्जा येईल खायला. मग असं दुपारच्या वेळी मी तिला काही ना काही बनवून देत असते. इथे माझे पकोडे बनून तयार होते. त्यानंतर आहे ना माझं पकोडे बनवून झाल्यानंतर आहे ना मी भांडी घासायला घेतली. ही तर माझी स्वयंपाकाची भांडी होती सगळी आणि तर म्हटलं आता एकदा स्वयंपाक झाला की मग घासूया. मग मी ती भांडी घासून घेतली आणि तुम्ही मागे ना कपडे दिसत असेल तर आहे ना 2-3 दिवसापासून खूप आमच्याकडे ना पाऊस येतोय. आता तुम्हाला असा उजेड दिसत असेल, पण मध्ये मध्ये ऊन पडतंय, मध्ये मध्ये खूप पाऊस येतोय, असं सारखं दिवसभर चालू होतं. 2-3 दिवसापासून तर तेच चालू आहे. त्यामुळे ना मी घरामध्ये पॅसेजमध्येच मी कपडे सुकत टाकले. तर सॉरी ते ना आता त्याला ऑप्शन नाही आहे. पॅसेजमध्ये अशी मी दोरी बांधलेले आहेत आणि त्या दोरीवरती मी कपडे सुकायला टाकते. कसे बाहेरवरती टेरेसवरती टाकले की परत पाऊस येतो. चला तर आता व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.